भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आज सहभागी झालेले आहेत। तुम्ही पालखी तळावरती गेलेला होतात, समाज आरतीला तुम्ही उपस्थित राहिलात, काय वारीचा अनुभव आहे? सकाळी वारकऱ्यांसमोर तुम्ही या सगळ्यामध्ये सहभागी झाले। आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की गेली वर्षानुवर्ष मी सर्वजण पालखीच्या निमित्ताने माऊलीच्या दर्शनाला येत असतो। आज जेजुरीला सकाळी सकाळी माऊलींचं दर्शन घेतलं आणि एक वेगळा आनंद की जो प्रत्येकाला मिळत असतो, तो आनंद त्या दर्शनाने मिळत असतो। तो आनंद आज मला इथे आल्यामुळे मिळाला। आपल्याला सर्वांना माहीत आहे की वारकरी संप्रदायाची असणारी आणि आम्हा सर्वांची असणारी एक असीम अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष सातत्याने आम्ही पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कुठे ना कुठेतरी जाऊन सकाळी दर्शन घेणं हे करत असतो आणि आज ते केलं आहे, त्यामुळे फार आनंद आहे। माऊलींकडे काय मागितले? माऊलीने एवढं दिलं आहे, त्यामुळे असं काही विशेष असं मागणं योग्य नाही, परंतु जगत कल्याणाच्या दृष्टिकोनातून जे जे माऊली करते ते असं अविरतपणे चालू राहिलं पाहिजे, एवढंच माऊलीकडे मागितलं। काल वारीमध्ये खरं तर दुर्दैवाची घटना घडली की एका टेम्पो चालकानं 3 वारकऱ्यांना जागच्या जागी चिरडला, 3 महिला वारकऱ्यांचा याच्यामध्ये दुर्दैवाचा मृत्यू झाला। या संदर्भानं सरकारवरती सुद्धा बरीच टीका केली जाते की या घटनेला सरकार जबाबदार आहे, वारीचं नियोजन कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही। तुम्हाला काल काय वाटतं, काल जी घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दल काय वाटतं? खरं तर मी आत्ता ज्यांना दुखापत झाली ते डॉक्टर काकडे यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्वजण सांगलीमधली ते वारकरी त्या ठिकाणी आहेत, त्यांची सगळ्यांची भेटही घेतली। वैद्यकीय सेवा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झाली पाहिजे आणि होते तिथे तिथल्या असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांशी वगैरेही चर्चा केली। झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की चालकाच्या असणाऱ्या जो चालकाच्या चुकीमुळे झालेला हा अपघात आहे असं मला वाटतं। एक राजकीय प्रश्न आहे, तुम्ही राज्यामध्ये सध्या महायुती सरकार, एक प्रश्न महत्त्वाचा आहे की देवेंद्र फडणवीस जे आहे ते दिल्लीमध्ये जावेत, अशा पद्धतीने महायुतीतले नेते चर्चा करतायत। आज नको आपण पाहतोय की राजकीय विषयावरती जे आहे ते आज त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे, मात्र आज माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होऊन आनंद झाल्याची प्रतिक्रिया आपण पाहतो की रवींद्र चव्हाण यांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।